किंमतच नाही, तिथं नावाला किंमत नाही. जेव्हा आणि तेव्हा नावले मोबाईल, तेव्हा नावले दांड घरी, ते नावले समीकरण होईल. तिथं मराठीतून नाव ठावून काही नाही, समीकरण नाही. रेल्वे नोट आले तरी मी तिथं संपर्क घेऊन द्यायचे. नाही तर लोक घेत बी असतील, त्याच्यावरच कार्यक्रम घेत असतील. तुम्हाला आवड इथं महाराष्ट्रात नका म्हणा, आम्ही काका तुम्ही आरक्षणाचं बघा आमचं मराठी. त्यांनी त्यावेळेस काहीतरी निधी गोंधळ केला होता. त्यानंतर जी प्रक्रिया त्यांना त्याची फी सांगितली कमी पडली तर आम्ही जास्तीचा निधी आणखी टाकणार आहे. त्याच्यानंतर काय काय सर्वे राहिली, काय त्यांचं काय राहिलं किंवा काय अडचण बी असेल तरी मी बघून घेईन. मी शेतकऱ्याला मागं उभं राहील म्हणलं का आम्ही सुट्टी नाही हो ना काय विषय आणि शेतकऱ्याला शिल्लक पोहायचा लागलोच म्हणायचं मागे यायचं. मुक्तीच करायला पाहिजे, तेव्हा तिथं पेमेंट काही होतच नाही. त्यातून मुक्ती पाहिजे, शेतीमालाला भाव पण पाहिजे, त्याला लाईट पण 24 घंटे पाहिजे, त्याला पाणी सुद्धा मुबलक उभा करून दिलं पाहिजे. आता आमचे ते 43,000 कोटी रुपये ठरले त्यांच्याकडे वैधानिक महामंडळाचे, मराठवाडा वैधानिक महामंडळ ते स्थापनच कशाने केलं मागे. त्याच्यातून कितीतरी जलसिंचनाच्या मोठमोठाले प्रकल्प उभा राहिले. विदर्भाला मराठवाड्यात पाणीच नाही दिलं, लाईट पण नाही दिली, आम्हाला भाव नाही दिला, म्हणून आमचं गाडी ते आम्हाला धुवून काढायचं असतं तर आम्हाला जनतेला शेतकऱ्याला मराठ्यांना 7 लाख लोकांना उभं लागणार. पाणी उभं राहिलं, लाईट उभं राहिली, त्याच्या मालाला भाव उभा राहिला, त्याच्यात ड्रीम बेल्ट झाला मराठवाडा विदर्भ. तर शेतकरी कधी कडक करते तिथे, कधी कडक कडक कॅन्टर कडक चेनी कडक सगळं कडक आणि विचार नाही करणार, ते काढणारच नाही गावाचं. ते आता हे असले ते झाले ते झाले त्यांचे म्हणणार सगळे एकच आहेत नमुनेबाजी. राष्ट्रवादी भाजपकडे, भाजप शिवसेनेकडे येते, शिवसेना काँग्रेसकडे येते, काँग्रेसकडे येते, काय दळाला निवडून आमच्याकडे येते त्यांच्याच गोष्ट. मग कशावर नाही आपले एवढं लोक नाही का मराठा आपले कसे आपण एवढं दिले पुढे गेले तिकडे आणि ते निवडून दिलेले आले इकडे ते आले तर समजून मी त्याला जेलमध्ये सगळे नाल आणि एखादा कसं हिंडत आता गळ्यासाठी देत हातटाकी देत कोणी लावून भाटे खाल्लेला दिले कोणी बसन आणा म्हणजे चांगलं लसणच बसन पाहिजे लसणच बसन तर लसण म्हणजे त्यांना आणि याच नमुने पाहिजे ते रस्त्याने कुठून गोळा केले पण हा कोण होतो आपला त्यांना काय जमलं अहो देशात कधी झालं म्हणून असं झालं यावेळेस 2.5 वर्ष त्यांनी खालून 2.5 वर्ष यांनी घालून काय धंदा आमचे देखतात म्हणजे आमचं ते जमत नाही राहून आमचे लोक एकामेकाला कुठे देतात आमच्या नेता निवडून आला पाहिजे आमच्या नेत्याला बोलला आणला तेवढं म्हणतो आमच्या नेत्याला ते निवडून त्याला गावात गाडी देऊन दिला आणला आणि ते दोघं सगळंच बसले जातात चल बोलते तेवढंच काढणार आहे फोन लावते ना त्याचं बॅलन्स संपला ते म्हणतो मार 150 रुपयाला इतका विचार आहे त्यांचा आता ते एकट्याला सगळं रोज तेच भाकर पाहिजे रोज चटणी आणि ठेसा नाते काय मला सगळं लागले तो सांगत नाही इतका विचार आहे त्यांचा आपण सही पक्षात आणि आपण घेऊन आता माझा तो आहे रे झाले ना मंत्री बोलते त्यांनी सगळ्यात घेतला घेऊन ते जत्रा करून असं घड पाव 5 वर्ष दोघांनी काम लागला ते होतो ते म्हणते भ्रष्टाचारी आणि हे आले घेऊन हे भ्रष्टाचारी दोघं मला भ्रष्टाचारी म्हणते आणि निवडून येतात आपल्यावर आणि लगेच एखाद्या करतो त्या दुपारात दरोडा म्हणतात नाही आला तिथं पोटत नाही कुशाला एका ताटात होते आणि आपण घेणं नाही एका माघारावर खुर्पी घेऊ काही गरज नाही काही घेणं नाही देणं नाही इथं नीट राहायचं आता मराठी खेती पिते नाही मानायची मराठी मुसलमान नीट राहायचं ते म्हणायचं नाही जे मेरा ते मेरा नाही द्वारा नाही कोण मेरा नाही द्वारा नाही वाढून वाढून म्हणजे वाढून वाढ करायची होऊ दे काय बरं घेणं त्याने ते येऊन करतो जवळ जवळ घेणं नाही मेरा नाही होऊ दे आपल्याला म्हणत म्हणू का बाबा कप पाडायचे बरं दलित गरीब ओबीसी आधी गरीबांना टाकायचे पाडून व्हायचं मोकळं काय यायला घेणं द्यायला संपर्क कुत्र घेऊन ये भेटणार